जय सियाराम मंडळी, कशा आहात? मी संगीता अबुधाबीतनं. सर्वात पहिले मी सर्वांची माफी मागते की मी गेल्या गुरुवारी म्हणजे काल मी व्हिडिओ नाही टाकू शकली, कारण की गणपती होते घरामध्ये आणि दोघीच करणाऱ्या इथे पाहुणे वगैरे येणार होते जेवायला, त्यामुळे नाही टाईम मिळाला मला. त्याकरता सर्वात पहिले मला माफ करा. माऊली चरणी माफी मागते मी की प्रत्येक गुरुवारी प्रचितीचा व्हिडिओ टाकेल असं म्हटली होती. रामानंदाचरणी सर्वात पहिले त्यांची माफी मागते की माऊली मला क्षमा करा, माझी सेवा काल नाही झाली. आणि त्याचकरता मी हा व्हिडिओ बनवला आहे की बाबा खरंच माझ्याकडनं काल व्हिडिओ नाही टाकणं झालं, तुम्ही वाट पाहिली असेल. आणि खरंच मला मनापासून धन्यवाद, तुमचे सर्वांचे धन्यवाद द्यायचे आहेत की खूप म्हणजे खूप मला प्रेम मिळतंय. आणि खरंच माझं चॅनल लवकर मॉनिटाईज होईल आणि माझी जी संकल्प घेतलेला मी की माझी जी काही इन्कम चालू होईल ती लगेच मी माऊली चरणी अर्पण करणार आहे, रामानंदाचरणी अर्पण करणार आहे, ती लवकर स्वप्न माझं पूर्ण होईल तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने. आणि खूप छान कमेंट करतात. खरंच माझे गुरुभक्त जेवढे आहेत, गुरुभगिनी आणि गुरुभक्त जेवढे आहेत ना, खूप म्हणजे खूप छान कमेंट आहेत. त्या सर्वांच्या मनापासून धन्यवाद. खरंच कोटी कोटी धन्यवाद माऊलींचे पण आणि तुमच्या सर्वांचे पण, कारण की तुमची सपोर्ट आणि तुमचा साथ खूप गरजेचं आहे मला माझं चॅनल मॉनिटाईज करायला आणि ही सेवा गुरुचरणापर्यंत पोहोचवायला, माझ्या गुरुचरणी अर्पण करायची ही सेवा. त्याकरता तुमची साथ खूप गरजेची आहे मला. हे बघा ना, सगळ्यात पहिले मी तुम्हाला व्हिडिओ, हे बघा ना, बाप्पांचे डोळे पाहू शकता तुम्ही. ही बाप्पांची मूर्ती तर यावर्षी अबुधाबीला आहे, गेल्या वर्षी दोहा कतारमध्ये बसलेली, कारण आम्ही सगळे एकत्र होतो. तर यावर्षी मुलगा इकडे अबुधाबीला शिफ्ट झाला आहे, त्याचा जॉब चांगला लागला. आणि सगळी कृपा माझ्या रामानंदाचार्यजींची की आज मी 30 वर्ष झाली बाप्पांची सेवा करते, बाप्पा बसवते बाप्पांची. आणि नंतर जे मला गुरु भेटले रामानंदाचार्य त्यांची. बघा ना, बाप्पांचे डोळे बघा तुम्ही फक्त कसे वाटतात, मला नक्की कमेंटमध्ये सांगा की बाप्पांचे डोळे कसे वाटतात ना. अक्षरशः खरं खरं बाप्पा बघतायत आपल्याकडे. आणि खरंच मनापासून क्षमा मागते मी की माझा काल व्हिडिओ नाही आला. पुढच्या गुरुवारी व्हिडिओ पाहायला विसरू नका. नक्की पुढच्या गुरुवारी माझा व्हिडिओ येणार आणि तिसरी प्रचिती माझी काय असेल ती तुम्हाला त्या गुरुवारी कळेल. सर्वांचे मनापासून धन्यवाद की माझं चॅनल लवकर मॉनिटाईज होईल. छान कमेंट्स करतायत तुम्ही मला आणि माझा वॉचिंग टाईम पण खूप वाढला. या 2 व्हिडिओमध्ये खूप वॉचिंग टाईम वाढला, त्याकरता सर्वांचे मनापासून धन्यवाद. आणि सर्वात पहिले माझ्या रामानंदाचार्यजींचे, कारण की आज त्यांचे व्हिडिओ 2 टाकले आणि खरंच प्रचिती आली मला की माझं चॅनल ग्रोथ झालं. 3 वर्षापासून मी मेहनत घेत होती, मला काहीच नव्हतं फळ भेटत, पण आता मी जसे रामानंदाचार्यजींचे 2 व्हिडिओ टाकले